नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे आमच्या एजी किचनमध्ये। आज मी रेसिपी बनवणार आहे एग शाकशुका। ही एक एग रेसिपी आहे। आता ही कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्या अगोदर तुम्हाला जर आमचं चॅनल आवडलं असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि अपकमिंग नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा। चला तर मग यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया। 5 ते 6 कांदे बारीक कट करून घेतले, 4 ते 5 टमाटे बारीक कट करून घेतले आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले आहेत आणि लागतील 8 अंडे। मसाले लागतील 5 ते 6 चमचे लाल तिखट, 2 ते 3 चमचे कांदा लसूण मसाला, 1 ते 2 चमचे हळद आणि 2 चमचे धना पावडर। चला तर मग आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवा आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार। तेल चांगलं तापवून घ्यायचंय। आता आपलं तेल चांगलं गरम झालं आहे, त्यात आपण 1 चमचा जिरा टाकायचा आहे, कढीपत्ता टाकूया, बारीक कट केलेली हिरवी मिरची, चांगलं कालवून घेऊया याला। बारीक कट केलेला कांदा, कांद्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी झाला पाहिजे। आता आपला कांदा 10 ते 20% चांगला फ्राय झाला आहे। या रेसिपीसाठी कांदा जरा कच्चाच पाहिजे। यात आपण आता बारीक चिरलेला टमाटा घालूया, आता आपले कांदे आणि टमाटे चांगले फ्राय झाले आहेत। यात आपल्याला मसाले टाकायचे आहेत, लाल तिखट, कांदा लसूण, हळद आणि धना पावडर। हे आपण टाकून घेऊ आणि याला व्यवस्थित सॉटे करू। आता आपले कांदे टमाटे छान फ्राय झाले आहेत, मसाले सुद्धा चांगले फ्राय झाले आहेत। यात आपण 2.5 चमचे मीठ टाकूया, आपले कांदे टमाट्यामध्ये मीठ टाकून आपण याला चांगलं कालवलं आहे। आता यात अंडे फोडून टाकायचे आहेत। आता मी यात 8 अंडे फोडून टाकले आहेत। याला हलवायचं नाही आहे, असेच ठेवायचे आणि कमी आचेवर ठेवून याला एक 5 ते 10 मिनिटं दमवायचे।